धुळ्यात मुसळधार पावसामुळे जलप्रकल्पांमधील साठ्यात वाढ झाली। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यानं पांझरा नदी दुथडी भरून वाहते। शहरातील 2 लहान पूल पाण्याखाली गेले असून फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। जलप्रकल्पांमध्ये तब्बल 55% साठा निर्माण झालाय। आढावा घेतलाय धनंजय दीक्षितनं। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळते आहे आणि या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढला आहे। अक्कलपाडा धरणात वाढलेल्या जलसाठ्यामुळे पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि आपण जर आता बघितलं तर शहरातील फरशी पूल जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि यामुळे पाणी साठा वाढल्यामुळे हा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि यामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आहे। एकंदर तर जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाची आता हजेरी लागण्यास सुरुवात झाली आणि हा समाधानकारक पाऊस असाच कायम राहावा अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते। एकंदर तर या ठिकाणी जर आपण बघितलं फरशी पुलावरती नागरिकांना येण्यासाठी बचाव करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। त्यासोबतच एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि नागरिकांना या ठिकाणी जाऊ न देण्यासाठी एकंदरच जे काही प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। त्यामुळे पाणी साठा जो आहे तो वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। जवळपास 55% इतका जलसाठा जिल्ह्यातील सगळ्या जलप्रकल्पांमध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळे आगामी काळातला पाणी टंचाईचं संकट जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात का होईना मात्र आता कमी झालंय असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे।